दशक पहिला स्तवन नाम, समास दुसरा गणेश स्तवन। श्रीराम समर्थ। ओम नमो जी गणनायका, सर्व सिद्धी फळदायका, अज्ञानभ्रांतिछेदका, बोधरूपा, सर्व सिद्धींची फळे देणारा, अज्ञान दूर करणारा, भ्रम नाहींसा करणारा आणि ज्ञानस्वरूप ओंकाररूप जो गणपती, त्याला मी नमस्कार करतो। माझी अंतर्य भराव्य, सर्व काळ वास्तव्य कराव्य, मज वाक्शून्यास वदवाव्य, कृपा कटाक्षें करुनी। गणपतीने माझ्या अंतःकरणी वासवव करून आपल्या कृपा कटाक्षाने ग्रंथ वदविण्यास मला मुक्याला बळ द्यावे। तुझी कृपेचेनी बळय, वितुळती भ्रांतीची पडय, आणि विश्वभक्षक काळय, दास्यत्व की जय। त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम व अज्ञान यांचे आवरण विरून जाते आणि सारे वेश गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो। येता कृपेची निज ओढी, विघ्नेय कामती बापुड्य, होऊन जाती देशधडी, नाममात्रेय। अशी त्याची कृपा झाली की संकटे भयाने थरथर कापू लागतात, तसेच त्याच्या नामस्मरणाने ती नाहींशी होऊन जातात। म्हणून नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आदिकरुणी हरिहर, अमर वंदिती, म्हणून त्याला विघ्नहर म्हणतात। आम्हा अनाथांचे ते माहेर आहे। विष्णू व शंकर त्याला नमस्कार करतात। वंदुनिया मंगळनिधी, कार्यकरिता सर्व सिद्धी, आघात अडथळ्या उपाधी, बाधू सकेना। जगात जे मंगळ आहे ते तो आहे, त्याला नमस्कार करून कार्य केल्यास ते सिद्ध होते। अडथळे, अडचणी किंवा संकटे यांचा त्रास होत नाही। जयाच्या आठविता ध्यान, वाटे परम समाधान, नेत्रिय रिघोनिया मन, पांगुळेय सर्वांगी। त्याचे रूप ध्यान आठविल्यावर समाधान वाटते। मन डोळ्यांमध्ये अवतरून बाकी सर्व क्रिया बंद करून ते रूप पाहू लागते। सगुण रूपाची टेव महा लावण्य लाघव, नृत्य करिता सकळ देव, तटस्थ होती। ते गणेशाचे सगुण रूप विलक्षण आहे। तो नाचू लागला की सगळे देव नुसते पाहतच बसतात। सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुलत, हरुषय निर्भर उद्दीत, सुप्रसन्न वदनू। त्याच्या गंडस्थळांतून सारखा मद गळत असतो, म्हणून जेव्हा पहावे तेव्हा तो मस्त दिसतो, परमानंदाने नेहमी डोलत असतो। अंतून येणाऱ्या आनंदाच्या उर्मींनी त्याचे मुख प्रसन्न असते। भव्यरूप वितंड, भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकीय उदंड, सिंदूर चर्चिला। तो रूपाने भव्य आणि धिप्पाड आहे। देहान प्रचंड शक्तिमान आहे। त्याच्या विस्तीर्ण कपाळी शेंदूर विलसत आहे। नाना सुगंध परिमळय, थवथवा गळती गंडस्थळय, तेथे आली षटपदकुळय, झुंकार शब्दय। त्याच्या गंडस्थळांतून थपबा गळणाऱ्या मदाने व त्या मदाच्या सुगंधी वासाने भुंगे घुव घुव आवाज करीत तेथे जमा होतात। मुरडीव शुंडादंड सरळे, शोभे अभिनव आवाळ्य, लंबित आधार तीक्ष्ण गळे, क्षणक्षणा मंद सत्वी। एखाद्या सोटासारखी त्याची सोंड सरळ, मुरडलेली किंवा कधी गुंडाळलेली असते। कपाळावर 2 आवाळे आहेत। खालचा ओठ लोंबलेला व त्यांतून उग्र गंधाचा मध क्षणक्षणाला गळत आहे। 14 विद्यांचा गोसावी, हरस्व लोचन ते हिलावी, लवलवीत फडकावी, फडई फडई कर्णथापा। हा 14 विद्यांचा स्वामी आहे। डोळे लहान व त्यांची सारखी उघझाप चाललेली असते। लांबरून असलेले लवचिक कान सारखे फडफड आवाज करीत फडकवीत असतो। रत्नखचित मुगुटीय झळाळ, नाना सुरांग फांकती कीळ, कुंडलेय तळपती नीळ, वरी जडिले झमकती। त्याच्या मुगुटांत सुंदर रंगांची रत्ने आहेत। ती तेजाने झळकतात, त्यांचे सुंदर रंग आजूबाजूला प्रकाशतात। गणपतीच्या कानांतील कुंडले चमकतातच, पण त्यांत बसविलेले निळणी जास्त प्रकाश सोडतात। दंत शुभ्र सैट, रत्नखचित हेमकट, तया तळवटीय पत्रेय नीट, तळपती लघु लघु। त्याचे दात पांढरे व घट्ट आहेत। त्याला रत्नखचित सोन्याचे कड्या आहे। त्याखाली सोन्याची लहान पाने चमकत आहेत। लवथवीत मलय 2, वेष्टीत कट नागबंद, क्षुद्र घंटिका मंद मंद, वाजती झणत्कार्य। त्याचे मोठे पोट हलत असते। कमरेला सजीव नाग कमरपट्यासारखा बांधलेला आहे। कमरेच्या साखळीला असलेली घुंगुरे मंद मंद आवाजांत झणत्कारत आहेत। चतुर्भुज लंबोदर, कासे कासीला पितांबर, फडके दोंदीचा फणीवर, धुधुकार टाकी। त्याला 4 हात आहेत। त्याचे पोट सुटलेले आहे। कमरेला पितांबर आहे। पोटावरचा नागफणा काढून फुटकारत आहे। डोलवी मस्तक जिव्हा लाळी, घालून बैसला वेटाळी, उभारोनी नाभी कमळीय, टकमका पाहे। तो जिभल्या चाटत फणा काढून डोलतो। कमरेला वेढा घालून तो नाग बेंडबीपाशी फणा काढून टकमका बघत आहे। नाना याती कुशममाळा, व्याळपर्यंत रुळती गळा, रत्नजडित हृदय कमळा, वरी पदक शोभे। नाना प्रकारच्या फुलांच्या माळा गणपतीच्या गळ्यांत असून त्या कमरेपर्यंत लोंबत आहेत। हृदयावर रत्नजडित पदक शोभत आहे। शोभे फरश आणि कमळ, अंकुश तीक्ष्ण तेजाळ, येकेकारी मोदगोळ, तयावरी अतिप्रीती,
4 हातांपैकी एका हातांत परशु, दुसऱ्यांत कमळ तर तिसऱ्या हातांत टोकदार अंकुश व चौथ्या हातांत अतिशय आवडणारा गोल मोदक आहे. नट नाट्य कळाकुंसरी, नाना छंदेय नृत्य करी, टाळ मृदांग भरोवरी, उपांग हुंकारे, नाना प्रकारचे हावभावयुक्त कलाकौशल्याने तो टाळ व मृदंग यांच्या तालावर तो नृत्य करतो. मधूनच हुंकार भरतो. स्थिरता नाही एक क्षण, चपळविषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्यखाणी. गणपती क्षणभरसुद्धा स्थिर नसतो. चपळपणांत तो अग्री आहे. त्याची सौंदर्यवान मूर्ती मोठी सुंदर व देखणी दिसते आहे. रुणचुणा वाजती नेपुर्य, वांकी बोभाटती गजर्य, घागरियासहित मनोहर्य, पावलेय दोन्ही. त्या गणेशाच्या पायांतील पैंजण्य रुणुचुणू असा गोड आवाज करत आहेत. वाकींचाही मोठा मधुर आवाज होतो. घुंघरू असलेली त्याची पावले मनोहर दिसतात. ईश्वरसभेसी आली शोभा, दिव्यांबरांची फांकली प्रभा, साहित्यविषय सुलभा, अष्टनायका होती. ईश्वराच्या सभेंत गणपती शोभा निर्माण करतो. त्याच्या वस्त्रांचे दिव्य तेज सर्वत्र फाकते. अष्टनायिका त्याच्या सान्निध्यात साहित्य निर्माण करणारा साह्यभूत होतात. ऐसा सर्वांगेय सुंदरू, सकळ विद्यांचा आगरू, त्यासी माझा नमस्कारू, साष्टांग भावेय. असा हा गणपती सर्वांगाने सुंदर आहे. तो सर्व विद्यांचे आगर आहे. त्याला मी साष्टांग नमस्कार करतो. ध्यान गणेशाचे अवर्णिता, मतिप्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता, वोळे सरस्वती. गणेशाच्या रूपाचे चिंतन अज्ञानी माणसाच्या बुद्धींत ज्ञानाचा उगम करते. त्याच्या गुणांचे वर्णन ऐकले की ते ऐकणारा सरस्वती प्रसन्न होते. जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा. ज्याला ब्रह्मदेवासारखे देवसुद्धा नमस्कार करतात, त्याच्या पुढे मनुष्याला काय किंमत. तरीसुद्धा अल्प मंदबुद्धी माणसाने गणपतीची उपासना व चिंतन करावे. जे मूर्ख अवलक्षण, जे का हिणाहुनी हीन, तेची होती दक्ष प्रवीण. सर्व विषय जे अवलक्षणी हीन असतात ते हुशार व सर्व विषयांत प्रवीण होतात. ऐसा जो परम समर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कल्लऊ चंडीविनायकीय. असा परम समर्थ गणपती मनोरथ पूर्ण करणारा आहे. स्वानुभवाचा स्वार्थ साधकाला देणारा गणपती व देवी या कलियुगांतील मुख्य देवता मानतात. ऐसा गणेश मंगळमूर्ती, तो म्या स्तविला येथामती, वांछा धरून चित्तीय परमार्थाची. माझ्या मनांतील परमार्थाची इच्छा पुरी व्हावी म्हणून माझ्या बुद्धीनुसार मी गणेशाचे मंगळमूर्तीचे स्तवन केले आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे गणेशस्तवननाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.